नवनाथ पारायण का करावे? नवनाथ पारायण केल्याने आपल्या घरामध्ये काय फायदा होतो? नवनाथ पारायण कसे करायचे? नियम, अटी आज आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. ज्या घरामध्ये नवनाथ पारायण केलं जातं त्या घरामध्ये नजरबाधा, नजरदोष, करणी बाधा किंवा घरात खूप अडचणी असतील, दुःख असेल, नेहमी घरामध्ये भांडण, कटकट, नेहमी घरामध्ये असं अस्वस्थ वाटणं किंवा नेहमी निगेटिव्ह किंवा नकारात्मक वाटणं, घरात जेव्हा आपण एखाद्याच्या घरात गेल्यानंतर खूप प्रसन्न वाटत असतं, तर आपल्या घरामध्ये तसं काही असेल तर त्या घरामध्ये नवनाथ पारायण करणं खूप गरजेचं आहे. असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये 36 नवनाथ पारायण केले जातात त्या घरामध्ये नजरदोष, करणी बाधा किंवा कोणत्याही गोष्टी, दुःख, संकट त्या घरामध्ये कधीच राहत नाही आणि कधीही येत नाही. म्हणून तुमच्या घरामध्ये एकदा तरी वर्षातून नवनाथ पारायण केलंच गेलं पाहिजे. तुमच्या खूप मोठ्या अडचणी असतील, खूप मोठे दुःख असतील किंवा नेहमी आपल्या घरामध्ये कटकट, त्रास, अडचणी होत असतील तर तुम्ही नक्की 36 नवनाथ पारायण करून बघा. तर नवनाथांची सुरुवात आपल्याला कधीपासून करायची असते? जेव्हा आपल्याला नवनाथ पारायण तुम्हाला करायची इच्छा असेल तर तुम्ही गुरुवारी, सोमवारी, शुक्रवारी चालू करू शकतात. 9 दिवसांचं पारायण असतं. 9 दिवस आपल्याला पूर्ण करायचे असतात. 9व्या दिवशी आपल्या 9 मुलांना जीव घालून आणि आपल्याला नवनाथांची म्हणजे नवनाथ पोथीची सांगता करायची असते. ह्या दिवसांमध्ये आपल्याला 40 अध्याय असतात. 40 अध्यायांचं पठण करून सकाळीच लवकर उठून एकचदा म्हणजे जो आपण तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती वाचलं तर अतिउत्तम. तुम्ही वाचण्याचा एकच नियम ठरवून घ्यायचा म्हणजे त्यावेळेस आपण आपलं पोथी पारायण करू शकतो. पर अन्न वर्ज्य असतं. नंतर कांदा लसूण वर्ज्य असतो. नंतर तुमच्या घरामध्ये जर पारायण करताना सुतक पडलं तर आपल्याला ती पोथी अपूर्ण ठेवायची नसते. ती पोथी आपल्याला पूर्ण करायची असते आणि तुम्हाला सुतक पडलं किंवा सुतक राहिलं तर तुम्ही ब्राह्मणांकडनं वाचून घ्या किंवा कोणाकडनं तरी ती पोथी अपूर्ण न ठेवता ती पोथी पूर्ण वाचून घ्या. 9 दिवसांमध्ये आपण नवनाथांची सेवा जर केली ना, तुमच्या सगळ्या अडचणी निघून जातील. आपण एकच कडधान्य खायचं आहे. नंतर तुम्हाला सांगते, एक कडधान्य बाजरी किंवा मग तुम्ही गव्हाची पोळी खाऊ शकतात. त्याबरोबर तुम्ही मुगाची डाळही खाऊ शकतात. त्या भाजीपाल्यामध्ये सगळ्या भाजीपाला खाऊ शकतात. फक्त कडधान्य खाता येणार नाही कारण की आपण गहू किंवा बाजरी ची भाकर किंवा पोळी खाणार आहोत. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रसन्न वातावरण ठेवायचं आहे. जेव्हा आपण पारायण करत असतो तर आपल्या घरामध्ये प्रसन्नता असली पाहिजे किंवा मग कोणाचं वाईट बोलायचं नाही, कोणाचा वाईट विचार करायचा नाही. नवनाथांचं पारायण जर तुम्ही 9 दिवसांचं तर करत असणार तर हे नियम आपल्याला पाळणं गरजेचंच असतं. तुम्ही सकाळीच लवकर उठायचं आहे. तुम्हाला ज्या दिवशी पारायणाला सुरुवात करायची आहे त्या दिवशी तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसायचा, तो ठेवायचा आणि त्याच्यानंतर तुम्ही फुलं अर्पण करून, हार अर्पण करून, संकल्प घेऊन, संकल्पयुक्त सेवा जर करायची असेल तर संकल्प घ्यावाच लागतो. संकल्प करायचा आणि तुम्ही ज्या कारणासाठी हे पारायण करणार असणार ते पारायण तुम्हाला संकल्प करून ते पारायणाची सुरुवात करायची. पारायणाची सुरुवात केल्यानंतर तुम्ही वडीलधाऱ्यांचा नमस्कार करायचा. घरात तुमच्या वडीलधारे असतील तर वडीलधाऱ्यांचा लोकांचा आशीर्वाद घेऊन आपल्याला पारायणाला सुरुवात करायची. जेव्हा तुम्ही पारायणाला सुरुवात करणार तेव्हा तुम्हाला गायत्री मंत्र, श्री स्वामी समर्थांची एक माळ, अथर्व शीर्षक, नंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थचं स्तवन म्हणजे स्तवन हे पहिल्यांदा तुम्हाला पहिल्या दिवशी हे सगळ्या गोष्टी म्हणजे पठण करायच्या आहेत. श्री स्वामी समर्थ स्तवन तुम्ही पहिल्या दिवशी वाचलं तर चालेल, पण ज्या दिवशी तुम्ही रोज पोथीला बसणार तेव्हा गायत्री मंत्र आणि आपला गायत्री मंत्र, स्वामी मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ हे 108 वेळा गायत्री माळ म्हणजे 108 वेळा एकदा आणि अथर्व शीर्षक हे तुम्हाला पठण करायचं आहे आणि मगच आपल्याला नवनाथांचं पारायणाला सुरुवात करायची. हे 9 दिवस आपलं पारायण चालणार आहे. 9व्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे. उद्यापनाच्या दिवशी 9 मुलांना आपल्याला जीव घालायचा आहे आणि त्याच्यानंतर त्या जेवणात तुम्ही घेवड्याच्या शेंगा, मूग डाळाची खिचडी, नंतर आपल्याला उडदाचे वडे, पोळ्या, वरण भात तुम्ही तुमच्या स्वखुशीने 9 मुलांना जीव घालू शकतात. असं करून आपल्याला त्या दिवशी उद्यापन करायचं आहे. साधी सोपी सेवा आहे. तुम्हाला ती तसं तुम्ही पारायण केलं तर चालेल, पण मग रोज एक अध्याय वाचला
तरीही चालतो. फक्त आपण जेव्हा हे सगळ्या गोष्टी सेवा करत असतो ना, त्यावेळेस आपलं म्हणजे मटण चिकन मांसाहार करणं वर्ज्य असतं आणि ते खाणं ते करणं की ते चुकीचं असतं आणि आपल्याला परअन्नही घेणं टाळावे किंवा मग सुटकाच्या घरातलं कोणाच्या घरी जाऊन जेवण करणं म्हणजे ती बाधा आपल्याला लागत नाही. परान्न कोणाचं घ्यावं की जे स्वामी भक्त असतील किंवा दत्त सेवेकरी असतील त्यांच्या घरचं तर तुम्ही तर जेवण केलं तर चालणार आहे. पण मग कोणाच्या घरचं सेवा जेव्हा करत असतो त्यावेळेस आपण कोणाच्याही घरचं जेवण करायचं नाही. तुम्ही 1 ते 40 अध्याय आहेत तर तुम्ही 1 ते 40 अध्याय म्हणजे 1 ते 40 दिवसांपर्यंत रोज एक अध्याय पण वाचला तरी चालणार असतो. ज्या घरामध्ये नवनाथ पारायण केलं जातं त्या घरामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमी पडत नसते. आणि तुम्हाला अजून सांगते की जे नवनाथ भक्तिसार म्हणजे हे जे आहे तर ते हे छोटं पुस्तक पण त्याच्यात येतात. 9 अध्याय असतात. ज्या घरामध्ये हे 2च तासात आपलं वाचलं जातं वर्षभरातून का असेना हे एकदा याचं तरी तुम्ही तुमच्या घरामध्ये पठण करून बघा. तो एक 40 अध्यायांचा एक मोठा ग्रंथ असतो ना, हा छोटा ग्रंथ गुरुमाऊलींनी आपल्यासाठीच तयार केलेला आहे. तुम्ही याचंही 9 दिवसांचं 2 तासात एकदा होऊन जातं. 9 दिवसांचं पण तुम्ही हे पारायण करू शकतात. खूप उच्च कोटीची सेवा आहे आणि खूप छान सेवा आहे. रोज एक अध्याय वाचला तरी 9 दिवसांमध्ये पोथी पूर्ण वाचली जाते. आणि सेवा किंवा मग तुम्हाला जे नियम सांगितले ते नियम पूर्ण करून तुम्ही हा एक ग्रंथ ही पठण करू शकतात. आवर्जून तुमच्या शेजारी आध्यात्मिक केंद्र असेल किंवा ज्या ठिकाणी आध्यात्मिक वस्तू भेटतात त्या ठिकाणी तुम्ही जाऊन नवनाथ पारायणचं भक्तिसार छोटं ग्रंथ गुरुमाऊलींनी आपल्या भक्तांसाठीच काढलेलं आहे. तेही तुम्ही घरामध्ये पठण केलं तरी चालणार आहे. तुमच्या घरामध्ये अडचणी दुःख संकट निघून तुमच्या घरात नेहमी सुखशांती राहावी म्हणून तुम्ही नक्कीच महाराजांची सेवा करा. सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजेच नवनाथांची सेवा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये काही सांगताना चुकी झाली असेल तर माफी असावी. आणि आजचा व्हिडिओ महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.